राज्यात एकीकडे निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमधला वादही अधिकाधिक तापतोय। सिंधुदुर्गात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय आणि त्यावर युती कुणाला नको आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल असं वक्तव्य करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। निलेश राणेंनी भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅगेवरून आरोप केलेला होता, मात्र अजूनही आपण आरोपांवर ठाम असल्याचं राणे म्हणतात। त्यामुळे सिंधुदुर्गमधला वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत, मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत हो। ते काय स्थानिक सांगणाऱ्यावरती की युती करू नका म्हणून? तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते, म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको। पण आम्ही तरी सांगतो, निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार। हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न, आता निवडणुकीचा काळ चालू आहे, पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग असल्याचे पुरावे देऊनही कारवाई झाली नाही, हा भ्रष्टाचाराचा पूर आलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। ही सगळी पैशाची गुरमी आता उघड झालेली आहे। मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो, त्याच्यावरती काय कारवाई होत नाही। हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। हे प्रदूषण त्याचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा कट रचला जातोय असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलंय। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। खोट्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांना आपापसामध्ये झुंजवणं चुकीचं असल्याचे केसरकर म्हणाले। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणेसाहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणेसाहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। महायुतीमध्ये 2 डिसेंबर नंतर भूकंप येणार अशी चर्चा आता आणखी जोर धरू लागली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही युती विचारधारा असल्यामुळे झाली असून ती कायम राहणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। मात्र त्यावरही रवींद्र चव्हाणांनी सूचक वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत थांबा, सगळं स्पष्ट होईल। या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून युतीमधला वाद अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे 2 तारखेनंतर महायुती टिकणार की तुटणार याची चर्चा सध्या सुरू आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहते। नाही आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं सर। पण काय नेमकं सर? चला ह्याला घे ना सर, काय अर्थ समजा सर, नेमकं काय? रायगडमधला सातत्यानं खदखदणारा तटकरे विरुद्ध गोगावलेंमधला वाद पुन्हा एकदा समोर आलाय। सुनील तटकरेंनी जसा अख्खा रायगड जिल्हा ओरबाडलाय, तशी महाड नगरपालिका ओरबाडल्याशिवाय तटकरे राहणार नाहीत अशा शब्दामध्ये विकास गोगावलेंनी टीका केली आहे। तसंच उद्याच्या भविष्यासाठी गोगावलेंचं निवासस्थान जवळ की तटकरेंचं सुतारवाडी जवळचा असा सवालही त्यांनी यावेळी महाडकरांना केलाय। आता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात घालवली
तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा अख्खा रायगड जिल्हा वरबडलाय तसं ही महाड नगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास मला. आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळ आहे का सुतारवाडी जवळ आहे, आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचं. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खोपोली नगरपालिका यंदा चुरशीची ठरणार आहे. अजितदादांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना शेकाप आणि आरपीआय कडून माजी नगराध्यक्ष सुनील पाटील रिंगणामध्ये आहेत. त्यांचा थेट सामना शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीचे कुलदीपक शेंडे यांच्याशी होतोय आणि त्यामुळे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे सुनील पाटील यांच्या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे. खोपोली नगरपालिकेमध्ये परिवर्तन विकास आघाडीकडून या सभेला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात ही लढत होती. राष्ट्रवादीचं पारडं अजूनही जड असल्याचं बोललं जात आहे. उमेदवारी मला दिली गेली आणि आमचे जे काही सहकारी पक्ष असतील त्या प्रचारार्थ स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आणि आमचे पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची सभा होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा अतिशय उत्साहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये आज झालेली आपण पाहिली. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या युतीकडे लागलं होतं ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती. आगामी महापालिका निवडणुकांआधी अखेर ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची माहिती समोर येते. मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक आणि पुणे अशा महत्त्वाच्या 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे. स्थानिक नेत्यांना जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरेंकडून आमदार वरुण सरदेसाईंच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. आणि त्यामुळे 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्यानं महाविकास आघाडीचं भवितव्य नेमकं कसं असणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. तर कोणत्या 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मुंबई सोबतच इतर 5 महापालिका कुठल्या? कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या 5ही महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती ही जवळपास पक्की झाल्याचं बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार, खासदारही मैदानामध्ये उतरले. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय. सत्ताधारी शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत तर पैशांच्या बॅगा वाटत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. सध्या इथे घेऊन कोण म्हणते तिजोरी आमच्याकडे आहे तर कोण म्हणते चावी आमच्याकडे आहे, पण बँकच आमच्याकडे आहे, मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार असं म्हणत महायुतीतील नेत्यांवरच गोरेंनी निशाणा साधलाय. तसंच करमाळा नगर परिषद भाजपच्या ताब्यात दिल्यास पालकमंत्री म्हणून दत्तक घेतो असंही आश्वासन त्यांनी दिले आहे. जेव्हा या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो, कदाचित विसरलीच लोक इथे येऊन कोण सांगतात चावी माझ्याकडे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे. अरे बँकच आमच्या तिजोरी चावी कुठे काढला. सोलापूरच्या निवडणुकीनिमित्त भाजप आणि राष्ट्रवादीमधली सुंदोपसुंदी समोर आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता निशाणा साधलाय. काही लोक सभेत विकासावर बोलायचे विसरून गेले अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर बाण सोडलेत. ज्या गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बाभळी असं ते म्हणालेत, पण आम्हाला बोर पण माहिती आहे आणि बाभळ पण माहिती आहे असा टोला गोरेंनी अजित पवार यांना लगावला आहे.
इथं आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात. कोण म्हणतं याच गावच्या बोरी, याच गावच्या बाबळी. पाटील बाबळ बी माहीत आहे आणि बोल पण माहीत आहे. तेव्हा असल्या धमक्या का इथं कुणी देऊ नये माझी विनंती आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं संरक्षण करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये. त्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी या शहरवासियांना एवढंच सांगणार आहे की आपण बिनधास्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजब त्रांगडं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रामराजे निंबाळकरांचा मुलगा अनिकेत राजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी फलटणमध्ये सभा घेतली. त्यावेळी मुलाच्या प्रचारासाठी रामराजे शिवसेनेच्या मंचावर पाहायला मिळाले. दरम्यान फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर रामराजे निंबाळकरांवर आरोप करणाऱ्यांना शिंदेंनी जोरदार उत्तर दिलंय. तसंच रामराजे निंबाळकरांनी पारंपरिक शत्रू रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरही जोरदार निशाणा साधलाय. फलटणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं संयुक्त पॅनल आहे आणि या पॅनलच्या विरोधात शिवसेनेचं पॅनल उभं राहिलंय. विधान परिषदेचे ते सभापती देखील झाले. सर्वोच्च असं पद त्यांनी भूषवलं. काही जणांनी कट कारस्थानं केली त्यांच्या विरोधात. पण मी एक सांगतो, शेर कभी बुढ़ा नहीं होता है. चाहे वो जंगल का हो या राजनीति का हो, शेर शेर ही रहता है. लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं आहे असं करा मतदान की विरोधात होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर. आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभा राहिलो. मी कुठल्या पार्टीत आहे आणि काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार. पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे. ते कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाहीत. मला पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात आहेत. त्यांना मी साहेबांच्या समोर सांगतो, माझं तुमचं पटणार नाही, माझं कुठल्या पक्षाशी भांडण नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची जीभ घसरली आहे. जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मतं द्यावं लागेल असं बावनकुळे गोंदियामध्ये 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावर तेरे बाप का राज है क्या असं म्हणत पटोलेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे. तो तेरे बाप का राज है. अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए. पिसिंग पिसिंग पिसिंग. ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते. हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूँ तुमको पट्टे देने का. मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूँ आपको. और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो. आपने मेरे को लेटर लिख के दिया है. ये मेरे बचपन के दोस्त है, सब हम लोग कंचे खेले साथ में. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी नगराध्यक्षपद भूषवलेल्या वरोऱ्याचा नगराध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या लढाईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप ही पारंपरिक लढाई होताना पाहायला मिळते. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं या ठिकाणी तगडं आव्हान उभं केल्यामुळे ही लढाई आता अधिकच रंजक झाली आहे. हा स्वच्छ आणि शिक्षित आणि रोजगार पूर्ण असला पाहिजे असं मला वाटतं. मला या वरोऱ्याचं नाव वरपर्यंत घेऊन जायचं आहे. ज्याप्रमाणे आनंदवन समोर आलं, ताडोबा समोर आला, त्याचा एक ओळख वरोऱ्याची व्हावी असं मला मनापासून वाटते. वरोऱ्याला स्वच्छ आणि त्यांच्या अडचणी ह्या दूर करण्यासाठी आणि वरोऱ्याचा पूर्ण सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून आम्ही इथे कार्यबद्ध आहोत. आमचे नगर विकास खात्याचे आमचे मंत्री आहे, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की जेवढा निधी आपल्याला सौंदर्यीकरणासाठी रोडसाठी उपलब्ध करता येईल तो मी करून देईल. आणि त्यांच्या माध्यमातून आणि तसेच
याच सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला डिजिटल लायब्ररी सुद्धा चालू करायची आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाचा प्रस्ताव देणाऱ्या MMP झोनमधल्या 11 सशस्त्र माओवाद्यांनी महाराष्ट्र पोलिसांसमोर त्यांची शस्त्र खाली ठेवली आहेत. ABP माणसाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर एका अज्ञात ठिकाणी त्यांनी आत्मसमर्पण केलंय. विशेष म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये MMC झोनचा प्रवक्ता विकास नागापुरे उर्फ अनंतचाही समावेश आहे. दरम्यान या 11 माओवाद्यांनी त्यांच्यासोबतचे स्वयंचलित शस्त्रही पोलिसांच्या स्वाधीन केलंय आणि त्यामुळे नक्षल चळवळीसाठी हा मोठा हादरा मानला जातोय. माओवाद्यांचा MMC झोन मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा पत्र पण लिहिले होते. त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यामध्ये एकंदरीत 11 माओवाद्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार डहाणू रोड मार्गावर आता 15 डब्यांची लोकल धावणार आहे. नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकामध्ये हा बदल अपेक्षित असून त्यानुसार 15 डब्यांच्या 6 फेऱ्या चालवल्या जाऊ शकतात. तर चर्चगेट विरार दरम्यान AC गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.